श्री स्वामी समर्थ. मार्गशीर्ष महिन्यातील दर्श अमावस्या तिथी 30 नोव्हेंबर रोजी सकाळी 10:29 सुरू होईल आणि 1 डिसेंबर रोजी सकाळी 11:50 समाप्त होईल. अशा स्थितीत उदय तिथीनुसार दर्श अमावस्या शनिवारी 30 नोव्हेंबर रोजीच केली जाणार आहे. हिंदू धर्मात दर्श अमावस्येला खूप महत्त्व आहे. दर्श अमावस्या ही पूर्वजांना समर्पित मानली जाते. या दिवशी पितरांच्या आत्म्याच्या शांतीसाठी विशेष पूजा आणि दान केले जाते. असे मानले जाते की या दिवशी पूर्वज वैकुंठातून पृथ्वीवर येतात आणि त्यांच्या वंशजांना आशीर्वाद देतात. या दिवशी पितरांची पूजा करणे, अर्पण करणे आणि पिंडदान करणे अत्यंत महत्त्वाचे मानले जाते. या दिवशी पितरांच्या शांतीसाठी काही उपाय केल्याने घरात सुख शांती कायम राहते. पितृदोष असल्यास या दिवशी विशेष पूजा केल्याने दोष आणि दान दूर होते. या दिवशी केलेल्या उपासनेने पुण्य प्राप्त होते. अमावस्येला हे उपाय करा. पितृदोष दूर करण्यासाठी पिंपळाच्या झाडाला पूर्वजांचे निवासस्थान मानले जाते. या दिवशी पिंपळाच्या झाडाची पूजा करा, जल अर्पण करा आणि दिवा लावा. पितृदोषापासून मुक्ती मिळवण्यासाठी यंत्राची स्थापना करून पूजा करा आणि तिळाच्या तेलाचा दिवा लावून पितरांना अर्पण करा. या दिवशी मंत्रजप केल्याने पितरांची शांती होते. दान. काळ्या तिळाचे दान केल्याने पितरांना शांती मिळते आणि गरिबांना अन्नदान केल्याने पितरांना समाधान मिळते. यासोबतच गरजूंना वस्त्रदान केल्याने पुण्य प्राप्त होते आणि गायींना चारा खाऊ घातल्याने पितर प्रसन्न होतात. श्राद्धविधी. पितरांच्या नावाने पिंडदान करणे अत्यंत शुभ मानले जाते. दर्श अमावस्येच्या दिवशी श्राद्धविधी केल्यास पितरांना मोक्ष प्राप्त होतो आणि वंशजांना त्यांचा आशीर्वाद प्राप्त होतो. पूर्वजांचे स्मरण करा. दर्श अमावस्येच्या दिवशी आपल्या पूर्वजांचे स्मरण करून त्यांना आदरांजली अर्पण करा. पितरांच्या नावाने दान करताना आपल्या पूर्वजांच्या नावाचे स्मरण करा. मंदिरात पूजा करा. दर्श अमावस्येनिमित्त शिव मंदिरात जाऊन भगवान शिवाची पूजा करावी आणि पितरांच्या आशीर्वादासाठी भगवान शंकरांची प्रार्थना करावी. दर्श अमावस्येच्या दिवशी हे उपाय केल्याने तुमच्या पितरांना शांती मिळेल आणि तुमचे जीवन सुखी होईल. दर्श अमावस्येचे महत्त्व. दर्श अमावस्या हा हिंदू धर्मातील एक अतिशय महत्त्वाचा दिवस आहे, जो पितृपक्षाशी देखील संबंधित आहे. हा दिवस आपल्या पूर्वजांना समर्पित आहे. या दिवशी पूर्वज देव पृथ्वीवर येतात आणि त्यांच्या वंशजांना आशीर्वाद देतात. या दिवशी पितरांची पूजा करणे, तर्पण अर्पण करणे आणि पिंडदान करणे अत्यंत महत्त्वाचे मानले जाते. यामुळे पितरांच्या आत्म्याला शांती मिळते. जर एखाद्या व्यक्तीच्या कुंडलीत पितृदोष असेल तर या दिवशी विशेष पूजा केल्याने तो पितृदोष दूर होतो. पितरांना प्रसन्न केल्याने घरात सुख शांती कायम राहते. या दिवशी केलेले दान आणि पूजा केल्याने पुण्य मिळते आणि व्यक्तीच्या जीवनात आर्थिक प्रगती होते. अमावस्येला करावयाची सेवा. हे तुम्ही दर अमावस्येला ही सेवा करू शकतात. 1. सकाळी पंचगव्य संपूर्ण शरीराला उठण्यासारखे लावून गायत्री मंत्र किंवा महामृत्युंजय मंत्र म्हणत आंघोळ करावी. जमल्यास नदी तीरावर अथवा तीर्थक्षेत्री पंचगव्य संपूर्ण अंगाला लावून स्नान केल्यास अतिउत्तम. पंचगव्य अंगाला लावल्यावर साबण लावू नये. 2. घराच्या व आपल्या सुरक्षिततेसाठी उजव्या हातात पिवळी किंवा पांढरी मोहरी घेऊन 11 वेळा कालभैरव अष्टक व 11 वेळा वेदोक्त वल्गा सूक्त म्हणून घरात सर्वत्र टाकल्याने घराचे वाईट शक्ती, करणी, भानामती व इतर सर्व बाधेपासून संरक्षण होते. 3. अमावस्येच्या दिवशी घराच्या आजूबाजूच्या सर्व देवी देवतांचा हार, नारळ, खडीसाखर ठेवून मानसन्मान करावा. 4. अमावस्येच्या दिवशी घरातील आजारी व्यक्ती व कुटुंबातील सर्व व्यक्तींचा घराचा व दुकानाचा नारळ घेऊन त्यावर कोरड्या शेंदुराने त्रिशूळ काढून नारळ उतारा करावा. आपल्या घरातील, ऑफिसमधील, दुकानातील जाळे वगैरे काढून व्यवस्थित साफसफाई करून व पाण्याच्या बादलीत थोडे जाडे मीठ, हळद, लिंबू, गोमूत्र व पंचगव्य टाकून किंवा
केंद्रातील उपलब्ध श्रीनिवासचे फ्लोअर क्लीनर फिनेल पण चालेल. घर स्वच्छ पुसून घ्यावे. 6. हळद व गोमूत्र एकत्र करून घराचा उंबरठा पुसावा. 7. आपले वाहन स्वच्छ करून धुवून त्यावरून नारळ उतारा 7 वेळा श्री स्वामी समर्थ मंत्र म्हणून करावा. उतारा करताना वाहन हे जागेवर चालू ठेवावे व नारळ जमिनीवर फोडून हातपाय धुवून श्री स्वामी समर्थ महाराजांना मुजरा करावा. तसेच पांढऱ्या मोहऱ्यावर वल्गास्तोत्र 11 वेळा करून या पिवळ्या कापडाच्या पिशवीत ठेवून पिवळ्या धाग्याने शिवून गाडीच्या इंजिनच्या आत तारेने अडकून ठेवावे व वाहनास केसारी बांधावी. 8. घर, दुकान, ऑफिस, कारखाना, वाहन यांना ओला नारळ, गोरक्ष चिंच किंवा कोहळा बांधणे. 9. आपल्या घरातील, ऑफिसमधील, दुकानातील कोळी कष्टके वगैरे काढून व्यवस्थित साफसफाई करून व पाण्याच्या बादलीत थोडे जाडे मीठ, हळद, लिंबू, गोमूत्र व पंचगव्य टाकून स्वच्छ पुसून घ्यावे. हिरण्यदान. अमावस्येच्या दिवशी 12 ते 12:30 वाजेच्या दरम्यान जानवे जोड, 1.25 पावशेर पेढे, 11 रुपये दक्षिणा या 3 वस्तू ब्राह्मणास दान देणे. प्रसादास म्हणून पेढा परत केल्यास खाऊ नये. घरात शांतता राहण्यासाठी 1 नारळ पूर्ण सोलून देवाजवळ ठेवावे. शेंडी देवाकडे करावी व नंतर रोज सकाळ संध्याकाळ त्यावर एकानंतर एक असे 7 कापूर जाळावे. कापूर जळत असताना श्री स्वामी समर्थ मंत्र, गायत्री मंत्र जप करावा. दर पौर्णिमा व अमावस्येला नारळ बदलून घ्यावा. जुन्या नारळाचा प्रसाद घरात खावा. नारळ खराब निघाल्यास विसर्जन करावा. आपल्या घरातील, ऑफिसमधील, दुकानातील कोळिष्टके वगैरे काढून व्यवस्थित साफसफाई करून व पाण्याच्या बादलीत थोडे जाडे मीठ, हळद, लिंबू, गोमूत्र व पंचगव्य टाकून घर किंवा दुकान स्वच्छ पुसून घ्यावे. हळद व गोमूत्र एकत्र करून घराचा किंवा दुकानाचा उंबरठा पुसावा. मार्गशीर्ष अमावस्येच्या दिवशी शनिदेवाची पूजा करण्याचा पण नियम आहे. या दिवशी तुम्ही जवळच्या शनी मंदिरात जाऊन तीळ आणि तेल दान करू शकता. यासोबतच या ऋतूत गरीब आणि गरजू लोकांना लौकरीचे कपडे म्हणजे गरम कपडे दान केले जातात. असे केल्याने शनिदोषापासून मुक्ती मिळते. तसेच त्यांच्या कृपेने भविष्यात लाभ मिळू लागतात. या उपायाने शत्रूपासून मुक्ती मिळेल. मार्गशीर्ष अमावस्येच्या रात्री काळ्या कुत्र्याला तेलाची चपाती खायला द्या. यानंतर वाहत्या पाण्यात 5 लाल फुले आणि 5 दिवे सोडा. असे केल्याने धन मिळण्याची शक्यता निर्माण होते आणि शत्रूही शांत होतात. धार्मिक मान्यतांनुसार या उपायाने व्यक्तीच्या जीवनातील अनेक संकटे दूर होतात. या उपायाने लक्ष्मीची प्राप्ती होईल. मार्गशीर्ष अमावस्येला संध्याकाळी घराच्या ईशान्य कोपऱ्यात गाईच्या तुपाचा दिवा लावा. पण लक्षात ठेवा, दिव्याची वात कापसाची नसून लाल रंगाच्या धाग्याची असावी. दिव्यात थोडे केशर पण टाका. यासोबत मुंग्यांना साखर मिसळलेले पीठ द्यावे. असे केल्याने लक्ष्मीची प्राप्ती होते आणि पापांचा नाश होतो. जर तुम्हाला कर्जापासून मुक्ती मिळवायची असेल तर मार्गशीर्ष अमावस्येच्या दिवशी एक स्वच्छ भांडे पाण्याने भरून हनुमानजींसमोर ठेवावे. तसेच चमेलीच्या तेलाचा दिवा लावावा. यानंतर ऋग्वेदातील अग्ने संख्य ऋणीमहे या ओळीचा 108 वेळा जप करा. नामजप पूर्ण झाल्यावर त्या भांड्यातील पाणी झाडांना घाला आणि दिवा घरात लावा. अमावस्येच्या दिवशी हत्तीच्या पायाखालची माती आणावी. ती आपल्या घरात सुरक्षितपणे ठेवा आणि जेव्हाही तुमच्या घरात कोणतेही शुभ कार्य असेल तेव्हा ती माती वापरा. तुमच्या कुटुंबातील सदस्यांच्या कपाळावर या मातीचा टिळक लावावा. जर तुमच्या व्यवसायात सतत चढ उतार येत असतील तर अमावस्येच्या दिवशी मातीचा हत्ती घरी आणा आणि योग्य ठिकाणी ठेवा. आता लाल कापडाने झाकून ठेवा. यानंतर धूप, दिवा, फुले इत्यादींनी त्याची पूजा करावी. पूजेनंतर तेथे बसून मंगळ मंत्राचा जप करावा. मंगळाचा मंत्र आहे ओम भूमिपुत्राय नमः. जर तुम्हाला तुमच्या कुटुंबातील सदस्यांच्या जीवनात आनंद टिकवायचा असेल तर अमावस्येच्या दिवशी मंदिराच्या प्रांगणात केळीचे झाड लावा आणि हत्तीच्या पायाखालची थोडी माती त्याच्या मुळाशी घाला. नंतर मुळाला थोडे पाणी अर्पण करून केळीच्या झाडाची रवळी अक्षदाने पूजा करावी. यानंतर
मंगळाच्या या मंत्राचा 108 वेळा जप करावा. मंत्र आहे ओम मंगलाय नमः. जर तुम्हाला तुमच्या घरात धनसंचय करायचे असतील तर मार्गशीर्ष अमावस्येच्या दिवशी लक्ष्मी यंत्राची प्रतिष्ठापना करा. लक्ष्मी यंत्राच्या स्थापनेसाठी अमावस्या दिवस अतिशय उत्तम आहे. अमावस्येच्या दिवशी लक्ष्मी यंत्र घरात आणून उदबत्ती, दिवे, फुले इत्यादींनी पूजा करावी आणि देवी लक्ष्मीचा मंत्राचा 108 वेळा जप करावा. देवी लक्ष्मीचा मंत्र पुढील प्रमाणे आहे. ओम श्रीम ह्रीम श्रीम कमले कमलालये प्रसिद्ध प्रसिद्ध श्रीम ह्रीम श्रीम महालक्ष्मी नमः. सौभाग्याच्या दीर्घायुष्यासाठी अमावस्येच्या दिवशी देवी लक्ष्मीला हळद कुंकू अर्पण करा आणि तुपाचा दिवा लावून तिची आरती करा. यानंतर गायीची हळद कुंकू लावून पूजा करा आणि हात जोडून आशीर्वाद घ्या. तुमच्यातील कला आणखी वृद्धिंगत करण्यासाठी मार्गशीर्ष अमावस्येच्या दिवशी तुम्ही योग्य ठिकाणी लक्ष्मीची मूर्ती किंवा चित्र ठेवा आणि जवळच रांगोळी काढा. आता देवीच्या समोर आणि रांगोळीच्या मध्यभागी तुपाचा दिवा लावावा आणि विधीनुसार देवीची पूजा करावी. तसेच ताज्या फुलांचा हार स्वतःच्या हातांनी बनवून देवीला अर्पण करावा. जर तुम्हाला ही माहिती आवडली असेल तर लाईक करा आणि अशाच विविध माहिती मिळवण्यासाठी चॅनलला जरूर सबस्क्राईब करा. धन्यवाद.